आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवारांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांची रीक। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख यांनी घेतली पवारांची सदिच्छा भेट। शिंदे गटाचे 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। हे आमदार लवकरच ठाकरेंच्या उपस्थितीत घरवापसी करणार। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांचा दावा, सूत्रांची माहिती। ठाकरेंनी आता नवीन ज्योतिषी शोधावा। शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आता कमी होईल। आम्ही सध्या गॅलरीत आहोत, इथे बसून सत्ता कशी स्थापन होते ते बघतो, अंधारेंची खोचक टीका। आता तरी ओव्हर कॉन्फिडन्स थोडा कमी होईल आणि आम्हाला काही सरकार पाडणे बिडणे याच्यात काही बोलायचं नाहीये। आम्ही आता सध्या गॅलरीत बसलेलो आहोत। आम्ही गॅलरीत बसून बघतोय की नेमकं काय चाललेलं आहे। नितीश कुमार, चंद्राबाबू यांच्या ज्या मागण्या चाललेल्या आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार। अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीयेत। फडणवीसांनी विनंती केल्यानं मनसेची निवडणुकीतून माघार। सरदेसाईंची माहिती। कोकण भवनात ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने। निवडणुकीचा अर्ज भरताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक। मवियात कुणीही लहान भाऊ मोठा भाऊ नाही। महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे आणि राहणार। राऊतांचं नाना पटोलेंना उत्तर। लहान आणि मोठा भाऊ नाहीये। काँग्रेस समोर तसं संकट नव्हतं। त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष हा तिथेच होता। आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एकमेकांना मदत केलेली आहे। अजून त्यांचं सरकार बनायचं आहे, आम्हाला बसू द्या ना। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा आहेत, जो जिंकेल त्याची जागा आहे, आमचं धोरण आहे। उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्या लोकसभेतील विजयानंतर भाजपच्या कोट्यातील राज्यसभेच्या 2 जागा रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। भाजप नेतृत्व लवकरच निर्णय घेणार। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मवियात बिघाडी झाल्याचं चित्र। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा अर्ज, तर ठाकरे गटाकडून आज किशोर जैन अर्ज भरणार।